मैत्रिणींनो, रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपल्याला रोज प्रश्न पडतो नाश्त्याला काय करावं, आपण उपमा शिरा पोहे करतच असतो। आज आपण करणार आहे शेवया आपण भाज्या टाकून करणार आहे। तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही टाकून छान चविष्ट असा शेवया होतात। आता आपण बघूया शेवयासाठी लागणारे साहित्य। आपण कांदा घेतलाय, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, गाजर घेतले, शिमला मिरची घेतली, ह्या शेवया घेतले आणि वाटाणे, मोहरी, जिरं, शिमला मिरची, टोमॅटो। याच्यात तुम्ही कोबी पण टाकू शकतात, पत्ताकोबी, पानकोबी, आणि एकदम चविष्ट असा हा उपमा शेवया होतात। भाज्या टाकून केल्या तर एकदम हेल्दी पण होतो, भाज्या सगळ्याच जातात त्याच्यात। तर आता आपण फोडणी देऊया त्याची। आपण मोहरी, जिरं टाकूया। आता आपण त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकूया। छान आपण परतून घेऊया। आता आपण सगळ्या भाज्या टाकू इथे। भाज्या वापरल्यामुळे हा शेवया हेल्दी पण होतात, म्हणजे पौष्टिक होतात सगळ्या भाज्या टाकल्या की। आता आपण गाजर टाकूया, शिमला मिरची टाकूया, बीन्स टाकूया आणि वाटाणे टाकूया। आता आपण हे छान परतून घेऊ। आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया। त्याचं आपण परतून घेऊ एकदा, आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया। हळद टाकूया थोडी, आणि साखर टाकूया, आणि आता छान परतून घेऊया। आता झाकण ठेवूया। आता झाकण करूया। छान भाज्या सगळ्या आपल्या शिजल्या आहेत। आपण याच्यात आता पाणी टाकूया। पाणी उकळलं की आपण नंतर शेवया टाकूया। आणि आता थोडी याच्यात कोथिंबीर टाकू, छान हलवून घेऊया। आता आपण याच्यात पाणी उकळते बघा, आता शेवया टाकू, पण हलवून घेऊया। आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर। आपण झाकण काढूया। छान झालंय बघा शेवया। आता आपण हलवून घेऊ। आता आपण कोथिंबीर टाकूया। आता प्लेटमध्ये सर्व करूया। आपला रेडी आहे बघा शेवया। भरपूर भाज्या टाकून आपण केलेल्या आहे शेवया। डब्यासाठी तुम्हाला मुलांना देण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, सकाळी नाश्त्यासाठी एकदम छान आहे शेवया। तर तुम्ही नक्की करून बघा, आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदित राहा,
आणि मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.